पुढे पाहूयात. राज्य सरकारची गेम चेंजर स्कीम म्हणून ओळखली जाणारी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेसाठी अनेक खात्यांमधील निधी वळवले जातात. विविध खात्यांच्या पैशांवर डल्ला मारला जातो, अशा तक्रारी वारंवार समोर येत असतात. आणि अशातच आता अर्थमंत्री अजित पवारांचे शिलेदार मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीणमुळे विकास निधीसाठी दिरंगाई होत असल्याचं म्हटलं. आणि यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय. लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्यालाही वाटतं. 100% विचारतो त्याला कुठली बातमी कळाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी गेम चेंजर ठरली. या योजनेनुसार पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेसाठी अनेक विकास कामांचा विविध विभागाचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप वारंवार होत असतो. आता राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनीच लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधीसाठी दिरंगाई होत असल्याचं म्हटलंय. त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधून करत असतो. आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता. परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागलेली आहे. खरं तर निधी मिळत नाही ही तक्रार विरोधी पक्ष आणि सत्ताधारी शिवसेनेकडून सातत्यानं केली जाते. आता अर्थमंत्री अजित पवारांच्या पक्षातूनही विकास निधीसाठी दिरंगाईची तक्रार आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दत्ता भरणेंच्या या तक्रारीवर अजित पवार काय म्हणाले पाहूयात. लाडक्या बहिणीच्या हप्त्यामुळे विकास कामाचे पैसे यायला विलंब होतोय. विचारतो त्याला कुठली बातमी कळाली. शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय. त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले. दत्तमामा भरणेंनी हा प्रश्न त्यांचे जे नेते आहेत, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारला पाहिजे की लाडक्या बहिणीमुळे पैसे मिळतात का नाही मिळत. जाहीरपणे बोलण्यापेक्षा तुमच्याच ज्या पक्षाचं तुम्ही काम करताय, ज्यांच्याकडे वित्त खातं आहे त्यांना हा प्रश्न विचारा ना. दुसरीकडे दत्तात्रय भरणे यांची ही कबुली योग्यच असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी दिलाय. अचानक आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो. तसं राज्याचं सुद्धा तिजोरी असंच आहे. 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावाच लागणार आहे. तर लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्यालाही वाटतं. 100% सरकारमधील मंत्र्यांनाच लाडक्या बहिणीवरून निधीचा मुद्दा छेडल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे. लाडक्या बहिणींना आता ढकलून द्यावं. दत्ता भरणेंना सांगा गावातल्या 4 बहिणी घ्या आणि चंद्रभागेला घेऊन ढकलून द्या त्यांना. आता काय राहिलं. यापूर्वीही दत्तात्रय भरणे यांनी विकास निधीमध्ये होणाऱ्या दिरंगाईबद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला होता. आता पुन्हा त्याच मुद्द्यावर भाष्य केल्यानं राजकीय समीकरणं आणि निधी वाटपावरून नव्यानं चर्चा सुरू झालीय. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण येत असल्याचं बोललं जात होतं. तसंच यामुळे इतर विकास कामांच्या निधी वाटपात विलंब होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होती. पण आता खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनीच अप्रत्यक्षपणे याची कबुली दिल्यानं या चर्चांना अधिक बळ मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.